सध्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत आज जिल्हा पुरवठा कार्यालयामध्ये तिन्ही कंपन्या म्हणजे बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयएसएल या तिन्ही कंपन्यांचे जे गॅस वितरक आहेत आणि पेट्रोल वितरक आहेत त्यांची बैठक घेण्यात आली। याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल तसेच एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू राहील असं त्या गॅस वितरकांकडून सांगण्यात आले आहे। फक्त एवढंच बदल झालेला आहे की गॅस कंपन्यांकडून घरगुती गॅस सिलेंडरचं ऑनलाईन बुकिंग करणे बंधनकारक केले असून पहिला सिलेंडर घेतल्यापासून 25 दिवसांनी म्हणजे 26व्या दिवशी दुसरा सिलेंडर बुक करता येणार आहे। असे बदल त्यांच्या सिस्टीम मध्येच केलेले असल्यामुळं 25 दिवसानंतरच दुसऱ्या सिलेंडरची नोंदणी करता येईल आणि ओटीपी असल्याशिवाय किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर बुकिंग केल्याशिवाय ते ओटीपी शिवाय ते गॅस मिळणार नाही। परंतु ह्याच्यामुळे नागरिकांनी अजिबात पॅनिक होण्याची आवश्यकता नाही। 25 दिवसांनी तो त्यांना गॅस मिळणार आहे। गॅसचा सिलेंडर पुरेसे आहेत। फक्त आपण जे अनावश्यक गर्दी तिथली टाळावी किंवा तिथल्या डिलिव्हरी बॉय किंवा ड्रायव्हर यांच्याशी आकारण हुज्जत घालू नये। आपणच जर गॅस काळजीपूर्वक वापरला किंवा इतरही साधनांचा जर वापर केला, जसं की आपण इलेक्ट्रिकचे शेगडी असते किंवा गॅस गिझर इलेक्ट्रिक गिझर असतो किंवा सौर काही गिझर असतो, तर आपण त्या अशा पर्यायी साधनांचा पण वापर करू शकतो आणि आपण आपल्या ह्याच्यात जर काटकसर केली तर 25 दिवसांनी जो मिळणारा गॅस आहे तो सुद्धा आपल्याला पुरेसा ठरू शकतो।